22 झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांवरील अनिश्चिततेचे सावट कायम. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्यास कोर्टाची मनाई. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांच्या आठवणींचा गहिवर. मुश्रीफ, रोहित पवार, आदिती तटकरे, वळसे पाटलांना अश्रू अनावर. वरळीतील शोकसभेला दिग्गज एकवटले. न झालेल्या बेस्ट मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र मुकला. दादांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार. तर व्यक्ती हयात असताना नको तेवढं बदनाम करतात. दादांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा. अजितदादांच्या अपघाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक शंका. अपघात झालाय हे मानायला कुणीच तयार नाही. घातपात झालाय असंच वाटतंय. भास्कर जाधवांकडून शंका उपस्थित. तर राष्ट्रपति भवन से देश की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईमध्ये दाखल होणार. हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित आरोग्य विषयक कार्यक्रमाला हजेरी लावणार. किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. सोमय्यांविरोधामध्ये महापौर उपमहापौर आक्रमक. सोमय्यांना विरोध करण्याचा निर्णय. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर. पत्नी गौरी गर्जेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली झाली होती अटक. सत्र न्यायालयाकडून जामीन. व्हॉट्सअॅपवर आता मेसेज शेड्यूल करता येणार. व्हॉट्सअॅप लवकरच नवं फीचर आणणार. मध्यरात्री जागं राहण्याचं टेन्शन संपणार. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विमानसेवा कोलमडण्याची शक्यता. वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपणार. वैमानिकांवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं केले होते नवे वेळापत्रक. सरकारी तत्वावर सुरू होणार भारत टॅक्सी. दिल्लीमध्ये भारत टॅक्सी सेवेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ. शहांचा चालकांसोबत संवाद. कर्जत पनवेल लोकल सेवा वर्षअखेरीस सुरू होण्याची शक्यता. 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांसह स्थानकाचं काम वेगानं सुरू. कर्जत पनवेलकरांचा प्रवास होणार सुसाट. माथेरानमधील ई रिक्षा चालक बेमुदत संपावर. श्रमिक हात रिक्षा चालकांनी पुकारला संप. पर्यटक विद्यार्थ्यांना संपाचा फटका बसणार. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. जिल्ह्याला गारपिटीनं झोडपलं. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान. झारखंडच्या रांचीहून दिल्लीला निघालेल्या एअर अँब्युलन्सला भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. चतरा जिल्ह्यातील कसरिया परिसरातील दुर्घटना. संभाजीनगरच्या पैठणमध्ये भरधाव कार थेट कालव्यामध्ये कोसळली. कारमधील दोघांसह मदतीला गेलेल्या तरुणही बेपत्ता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात.